आपापलं म्हणणं घेत थेट मतदार याद्यांमध्ये कशा पद्धतीनं घोळ आहेत याचे पुरावे घेत हे सगळे आंदोलक आता या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आवाहन केलेलं होतं, त्यानुसार अनेक जण पक्षाचे कार्यकर्ते किंवा इतर सामान्य नागरिक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। सत्याचा मोर्चा आहे हा आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात हा सगळा मोर्चा काढला गेलेला आहे, कारण मतदार याद्यांमध्ये आणि मतदानाच्या प्रक्रियेमध्ये घोळ असल्याचं ठाम मत विरोधी पक्षांनी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीबरोबरच मनसेनं सुद्धा मांडलेलं आहे। त्या संदर्भातलं प्रेझेंटेशन केलं गेलेलं आहे। सुरुवातीला राहुल गांधी यांनी एक प्रेझेंटेशन केलं, मतदार याद्यांमधला घोळ सांगितला। त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन केलं। त्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून सुद्धा हे मतचोरीच्या संदर्भात डेमो दाखवले। चळवळीत जसे सगळे पक्ष एकत्र आले होते, एक सत्ता पक्ष सोडलं तर सगळेजण एकत्र आले। ते सत्यासाठी आले, संविधानासाठी आले, देशातील लोकशाही राहावी यासाठी आले आणि सर्वसामान्य नागरिकांचा जो संविधानानं घटनेनं दिलेला मताचा अधिकार तो सुरक्षित राहावा यासाठी हा मोर्चा आहे।